आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. प्रथम नमन दुसरे चरण संताची आहे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु
तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकोबराय महाराज यांचा आणि जवळजवळ उपस्थित असलेल्या सगळ्यांचा पाठ असलेला अनेकांच्या ऐकाव्यात असलेला आणि ज्यांनी कुणी आज पहिल्यांदा ऐकलं त्यांचा जाता जाता सहज पाठ होऊन जाईल इतका गोड आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी अत्यंत तंतोतंत महत्त्वाचा आणि आपसुकच त्या अर्थाचा असणारा गोड असा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करत असताना थोडासा परिहार. आमच्या माय मराठीला ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृताचे बोल शिकवणारे ज्ञानेश्वर माऊली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या समतावादी संत परंपरेतील जगद्गुरु तुकोबराय महाराज आदी संत महंतांच्या या पावन भूमीमध्ये आज एका आदर्श व्यक्तिमत्वाला आदरांजली समर्पित करतो आहोत. आजींच्या आठवणीला उजाळा देतो आहोत. आल्या आल्या सगळ्यात आधी लक्ष जर कुठं गेलं असेल तर हा भला मोठा फ्लेक्स आहे आणि त्या फ्लेक्सवर नाव वाचण्याआधी लक्ष गेलं माझं फोटोकडं आणि आपण जर हा फोटो पाहिला तर एखादी व्यक्ती कधीही भेटलेली नसू दे कुणीतरी आपलंच की काय असं वाटावं. म्हणजे त्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव आहे तो सात्विक भाव पाहिल्यानंतर काही वर्षानंतर असे चेहरे बघायला मिळतील की नाही असा प्रश्न मला येताना पडला. त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जर पाहिल्या म्हणजे तो फोटो जर पाहिला तर लक्षात येईल या पिढीला कुठल्याही डबल लेअर ट्रिपल लेअर मेकअपची गरज नाही. कोणती लिपस्टिक लाली लावायची गरज नाही. जे आहे ते ओरिजिनल आहे आणि त्या ओरिजिनल असण्यामध्ये सुद्धा इतकी सात्विकता असावी आणि तो चेहरा भरभरून पाहावासा वाटावा. कारण ते जे काही आहे ते सात्विक रूप त्या चेहऱ्यामध्ये दिसतंय. ते साजिवंत झाल्यासारखं वाटतं आहे. आणि म्हणून नावात काय असतं शेक्सपियरनं म्हणून ठेवले नावात काय असतं. नावात बरंच काही असतं. नावामुळं खूप काही घडत असतं. नावासाठी खूप काही असतं. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावाला साजेचं रूप अखंड आयुष्याला दिलं अशा मातेला आपण आदरांजली समर्पित करत आहोत. कैलासवासी माता श्रीमती जिजाबाई दत्तात्रय काळभोर. जिजाबाई म्हटलं की जिजाऊ म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांच्या जवळची, बरोबर ना. आणि जिजाऊ आमच्यासाठी कोण आहे हे शब्दांच्या पलीकडचं असलं तरी आम्ही थोडाफार प्रयत्न करत असतो. काळभोर परिवाराची ही जिजाऊ आणि अखंड परिवाराला उभं करण्याचं काम ज्या माऊलीनं केलं अशा माऊलीला आज आपण आदरांजली समर्पित करतो आहोत. या पिढीनं या जुन्या काळातल्या पिढीनं काय केलं असा प्रश्न जर विचारला कोणी तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे की या पिढीनं जे दिलंय ते आजच्या काळामध्ये आम्हाला हवंसं वाटतं आणि ते जर असेल तरच पुढचा मार्ग आम्ही चालू शकतो. काय दिलं या पिढीनं असं म्हणतात ज्ञानाची जी उणीव आहे तुमच्याकडं 4 वर्ग तुम्ही कमी शिकलेले असाल तुम्हाला 4 गोष्टी जास्तीच्या माहिती नसतील थोडंफार ज्ञान कमी असेल तरी चालेल. ज्ञानाची उणीव भरून काढता येऊ शकते. मात्र जर चारित्र्यामध्ये उणीव असेल ती मात्र आयुष्यामध्ये कधीही भरून काढता येत नाही. या जुन्या पिढीनं काय केलं
चारित्र्य संपन्न आयुष्य आणि लेकरांनाही त्याच पायावर त्याच विचारांवर उभं करण्याचं काम केलं. आणि म्हणून आज या पिढीचा गुणगौरव आम्हाला करावासा वाटतो, त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो. ज्ञानाच्या बाबतीत बोलाल तर ती उणीव कशी काय भरून काढता येऊ शकते. स्वामी विवेकानंदांचं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. ते वाक्य असं आहे, स्वामीजी म्हणतात, इफ वेल्थ इज लॉस्ट, वेल्थ म्हणजे संपत्ती, पैसा, जर तुमच्याकडून लॉस्ट म्हणजे गेला तर काहीच नाही गेलं, कारण तुम्ही तो पुन्हा उभा करू शकता, पुन्हा कमावू शकता. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, काहीच नाही गेलं असं समजा. पुढचं वाक्य आहे, इफ हेल्थ इज लॉस्ट, आरोग्याच्या बाबतीत जर काही तुम्ही गमावलं तर समथिंग इज लॉस्ट, काहीतरी तुम्ही नक्कीच गमावलं. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आपण अलीकडं त्याच्यावर जास्त चर्चा करतो. पूर्वी लोक खूप दिवसांनी भेटली की कुणी कुठं इन्व्हेस्टमेंट केली यावर चर्चा व्हायच्या. आता किती वजन कमी केलं याच्यावर चर्चा होते. का? आरोग्य ही आमची संपत्ती आहे हे आत्ता आम्हाला कळायला लागले. आणि त्यातल्या त्यात मागच्या काही दिवसापासून म्हणजे डेअरीतून जरी दूध आलं तरी प्रश्न पडतो, हे नक्की दूधच आहे का. इतका आम्ही आता खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा आरोग्याचा विचार करायला लागलो. कारण आरोग्याच्या बाबतीत काहीतरी तुम्ही जर गमावलं तर निश्चितपणे काहीतरी गमावले. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. पण तिसरं वाक्य फार महत्त्वाचं आहे. स्वामीजी म्हणायचे, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर म्हणजे काय तर चारित्र्य, ते जर गमावलं तर ते पुन्हा कमावता येणं, ती उणीव कधीही भरून काढता येऊ शकत नाही. या जुन्या माणसांनी काय केलं, ते संपन्न असलं पाहिजे असा ध्यास धरला आणि त्याच पायावर, त्याच विचारांच्या पायावर कुटुंब उभं केली. आणि म्हणून आज भारतीय संस्कृतीचे गोडवे अखंड जगभरामध्ये गायले जातात. गोड असा पर्वकाळ सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले जातात असं मी म्हटले. पंढरपूरच्या दिशेनं सगळे वारकरी मार्गक्रमण करत आहेत. आता जवळजवळ अकलूजमध्ये मुक्काम म्हटल्यावर आता अगदी पांडुरंग हाकेच्या अंतरावर आले असं वारकऱ्यांना वाटायला लागलं. बरं, शरीरानं तिथं असलेले वारकरी असले तरी तुम्ही आम्ही मनानं वारकरीच आहोत ना, बरोबर की नाही. नाही शरीरानं जाता आलं जबाबदाऱ्यांमुळं. आमच्या ह्या सगळ्या संसार पंढरीच्या रुक्मिणी बसलेल्या आहेत. मनातल्या मनात त्यांनाही वाचत असेल, एखाद्या सुनबाईला वाटत असेल सासूबाई गेली, सासूबाई काही वरती जाईपर्यंत मला काही जायला चान्स देणार नाही. मनानं जातंय का नाही तुम्ही तिथं, मनानं तिथे. फक्त तुम्हाला आम्हालाच त्या पांडुरंगाची ओढ आहे असं नाही बरं का. जेव्हा आमच्या कानावर शब्द पडतात, विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कानावर पडलं, एका क्षणासाठी मन कुठं गेलं, पांडुरंग आठवला ना सगळ्यांना. आम्ही मनानं तिथंच आहे. वारीच्या काळामध्ये आम्ही मनानं कुठं असतोय, शरीरानं इथं असलो तरी मनानं आमची वारी चालू असते. सांगायचं तात्पर्य हे की मनाचं आरोग्य ही मनाची वारी आम्हाला करता यावी. याकरता मी असं म्हणेल की जुन्या पिढ्यांनी काय केलं तर रोजच्या जगण्यात तो परमार्थ शोधला. त्यामुळे जी आध्यात्मिक साधना आहे ती करायला दैनंदिन जीवनातून वेगळं व्हावं लागतंच असं अजिबात नाही. हे आमच्या संतांनीही सिद्ध केलेलं आहे. फक्त आपल्यालाच देवाची ओढ आहे असं नाही, देवालाही आपली ओढ आहे. माझी आजी म्हणायची, देवाला सुद्धा किती ओढ लागते. आता दिंड्या जवळजवळ पंढरपुरात उद्या परवा पोहोचतील. देवाला किती ओढ लागते. इठल देव म्हणे, माझी आजी म्हणायची, इठल देव म्हणे देग रखुमाई बंडी. बंडी घालणारी ही शेवटची पिढी आहे. त्यामुळं या पिढीला सांगावं लागणार नाही की बंडी काय. आता ही पिढीसुद्धा घालते आहे, आपलं भाग्यच आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळणं, नवी पिढी. पण इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना बंडी म्हणजे शर्ट हे आता ट्रान्सलेट करून सांगावं लागेल. ते म्हणतील बंडी म्हणजे काय. इठल देव म्हणे देग रखुमाई बंडी. ज्ञानोबा तुकोबांच्या दिंड्या आल्या राऊळाच्या तोंडी. आता ती माझी लेकरं मला भेटायला आलेत. इठल देव म्हणे देग रखुमाई गडवा, टाळ मृदुंग घेऊन जातो दिंडीला आडवा. हे जे आहे ना ते देवाला सुद्धा किती ओढ लागते त्याचं ते द्योतक आहे. आणि म्हणून या पर्व काळामध्ये खरं तर आजींचं जाणं झालं. योगायोग असा की मागच्या वर्षीसुद्धा दशक्रिया विधीच्या निमित्तानं मी प्रवचनाकरता आले होते. ती सेवा दिली होती आणि ती सेवा देऊन मी पुढं पंढरपूरला गेले.
आणि आता ज्यावेळी वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा माझ्या मनात सहज विचार येऊन गेला की 1 वर्ष झालं. म्हणजे काळ किती वेगानं सरकतोय तुम्ही बघा. आम्ही म्हणत असतोय, पाठ असतंय, पण त्या काळाचा विचार आम्ही फारसा करत नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्याच्याशिवाय कुणीही सोडवणार. म्हणून त्याचं नामचिंतन आमच्याकडून झालं पाहिजे. दिवसातून थोडासा का होईना वेळ आम्हाला स्वतःसाठी काढता आला पाहिजे. म्हणून मी म्हटलं, नाही आध्यात्मिक साधना करता आले तरी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा राहून तो परमार्थ साधता येतो. आजचा अभंग याच गोष्टीचं सार सांगणार आहे की आपल्या हिताच्या ठिकाणी जर आपण जागं राहिलं, आपलं हित जर आपल्याला कळालं, ती सतसत विवेकबुद्धी देवानं आम्हाला दिलेली आहे, तिचा वापर करून जर जगण्याचा प्रयत्न केला तर काय होईल. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. देवाला सुद्धा हरीख वाटणं म्हणजे काय तर आनंद वाटलं. देवाला सुद्धा त्यांचा आनंद वाटतो जे गीता भागवत याचं श्रवण करतात, भगवंताचं नामस्मरण करतात. अशी लेकरं देवालाही हवीशी वाटतात आणि त्यांची आमच्याकडून सेवा घडो असं तुकोबऱ्या म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आज खरं तर एवढं गोड असं आयोजन नियोजन प्रयोजन आहे काळभोर परिवाराचं. खऱ्या अर्थानं आजी जिथं कुठं असतील निश्चितपणे त्यांना तो आनंद वाटत असेल की आपली लेकरं इतकं सगळं काही म्हणजे भगवंताचं नामचिंतन त्यांच्याकडून घडतं आहे. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आठवणींना उजाळा देत असताना मला ह्या जुन्या माणसांचं फार अप्रूप वाटतं. म्हणजे मी कुठेही गेले कार्यक्रमाला, जेव्हा एखादे वयोवृद्ध तपोवृद्ध व्यक्तीला मी आदरांजली समर्पित करत असते, माझ्या मनात अनेकदा विचार येऊन जातात की ही जुनी माणसं किती श्रीमंत होती. आता आमची पिढी म्हणते की आम्हाला फास्ट लिव्हिंग नको, आम्हाला स्लो लिव्हिंग पाहिजे. स्लो लिव्हिंग म्हणजे काय, आम्हाला शांतपणे जगायचं आहे. आम्ही ह्या धावत्या ह्या रेसमध्ये धावून धावून इतकं थकलो आहे की आम्हाला स्लो लिव्हिंग हवं आहे. आमची पिढी कोणती, आता तुमच्यापैकी समोर जेवढी बसलेली मंडळी आहेत ज्यांची जन्मतारीख, माझा आवाज नीट येतोय ना तुमच्यापर्यंत, हां, ज्यांची जन्मतारीख 1965 ते 1980 या मधल्या काळातली आहे त्यांना जनरेशन एक्स म्हटलं जातं. ज्यांची जन्मतारीख 1981 ते 1996 या काळातली आहे त्यांना जनरेशन वाय म्हटलं जातं. आणि ज्यांची जन्मतारीख 1996च्या नंतर 2012पर्यंत आहे, म्हणजे साथीला उभा असलेले जवळजवळ 70% लोक त्या पिढीचे सगळे मुलं 96 ते 2012 त्यांना जेन झी म्हटलं जातं. म्हणजे जनरेशन झेड, जनरेशन एक्स वाय आणि झेड. आणि 12 नंतर जे जन्माला आलेले आहेत त्यांना जेन अल्फा म्हटलं जातं. आता ही पिढी इतकी भयंकर. परवा मुंबईला एका कार्यक्रमात मी गेले, पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाचा कार्यक्रम होता. तिथे एक माजी पोलीस उपायुक्त होते. ते बोलता बोलता म्हटले, त्यांचं वय साधारण 60-65 असेल. ते बोलता बोलता म्हटले, काय काळ आलाय म्हटले, आमची ही शेवटची पिढी आहे म्हटले की जी आपल्या आईबापाला घाबरते. नीट ऐका बरं, आमची ही शेवटची पिढी आहे जी आपल्या आईबापाला घाबरते. आणि आमची ही पहिली पिढी आहे जी आपल्या आईबापाला घाबरते, यात नवल नाही. ही आमची पहिली पिढी आहे जी आपल्या पोरांना सुद्धा घाबरते. त्यानं बरोबर ताल दिला. एकदा टाळ्या होत्या त्याच्यासाठी. काय वय आहे? 12 वर्षाचा आहे. म्हणजे तो पण जेन जीवालाच आहे. 2000 कितीची जन्मतारीख? 2012चाच आहे तो. तर ही पिढी जी आहे त्यांना कळतं काय बोलतात महाराज. तात्पर्य हे की ते म्हटले आई वडिलांना घाबरत होतो अशी शेवटची पिढी आणि आपल्या पोरांना घाबरतोय अशी पहिली पिढी. आजकालची पोरं काय करतील सांगता येत नाही. पण जर चांगलं दिलं, चांगले संस्कार जर दिले तर ती लेकरं अशी कीर्तनात उभी राहून साथ सुद्धा करू शकतील, यात नवल नाही. हे वारकरी संप्रदायानं दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं वैभव किती मोठं. मी नेहमी म्हणत असते, ज्ञानेश्वरीतली एखादी तरी ओवी तुमची पाठ असेल तर तुम्ही मराठी आहात.
गाथेतला एखादा तरी अभंग तोडका मोडका का होईना तुम्हाला येत असेल तर तुम्ही मराठी आहात. आणि छत्रपती शिवरायांचा एखादा तरी गड तुम्ही सर केला असेल, त्याची माती पाया खालून घातली असेल, डोक्यावर मिरवली असेल तर तुम्ही मराठी आहात. आम्हाला याच्यातलं जे काही राहिले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ओवी पाठ आहे का? मी इथून सांगू शकते प्रत्येकाची एक ना एक तरी ओवी पाठ आहे. कार्यक्रमाची सांगता आपण कशानं करतो? पसायदानानं. पसायदान पाठ नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही. तुम्ही सहज कधीतरी वावरात पाणी धरता धरता विचार करा, एकट्यानं पसायदान म्हणायचा प्रयत्न करा, मध्ये आधी विसरते की काय असं तुम्हाला वाटेल. पण जेव्हा सगळे मिळून म्हणायला सुरुवात करतो तेव्हा पुढची ओवी आपल्याला आठवते. ज्या जगानं फक्त दुःखच दिलं त्या जगासाठी सुद्धा चांगलंच मागतायत माऊली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ आहेत ते वाईट आहेत त्यांना संपवायचं नाही. माऊली म्हणतात त्यांच्यातला वाकडेपणा जाऊ दे. दिल्लीमध्ये आत्ता जंतर मंतरवर काय सुरू आहे? आंदोलन सुरू आहे. सगळ्यांना माहिती आहे हे आंदोलन कोणाचं आहे? सगळ्या आजच्या पिढीचं आहे. आणि ज्या पिढीच्या पार्टीचं नाव काय आहे? कॉकरोच जनता पार्टी. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. हां, कॉकरोच म्हणजे काय हो? कॉकरोच म्हणजे काय? झुरळ. पार्टीचं नाव ठेवले पोरांनी झुरळ जनता पार्टी. का बरं ठेवलं? एकदा सरन्यायाधीशांनी बोलता बोलता म्हणले की हे बेरोजगार तरुण जे आहेत ते झुरळासारखे इकडं तिकडं फिरत असतात. जे राग आला पोरांना, अमेरिकेत असलेला आपला महाराष्ट्राचा तरुण, त्यानं तिथून ऑनलाईन एक अकाउंट खोललं. झुरळाला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉकरोच. म्हणलं आपली पार्टीच तयार करू, कॉकरोच जनता पार्टी. ज्या मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत सगळ्या, त्यांना जेवढे फॉलोअर्स नाही त्याच्यापेक्षा जास्त मिलियन्समध्ये फॉलोअर्स त्या 2-3 दिवसात त्या पार्टीनं त्या अकाउंटनं कमावले. आणि मग त्यांची दखल घेतली गेली. लोकांना वाटलं हे ऑनलाईन राहील, पण आता त्या पोरांनी काय केले? आंदोलन सुरू केले आपल्या हक्कांसाठी. ही आजची पिढी आहे. मागच्या वर्षी नेपाळमध्ये अख्खं सरकार उलथवून टाकलं हे आजच्या पिढीनं. पण हीच पिढी आपण पंढरीच्या वाटेनं बघतोय. तरुणाईचा ओढा किती आहे? तरुणांनी परमार्थाकडे या असं सांगायची आता गरज नाही. तरुण आवर्जून सुट्ट्या काढून, IT मधले लोक 15-15 दिवस सुट्ट्या काढून सुद्धा पंढरीची वारी करतात. कारण तिथं सुख आहे, तिथं आनंद आहे हे आम्हाला कळाले. आणि आमची नवी पिढी त्या दिशेनं जाते. याचं कारण सगळ्यात जर कुठलं असेल तर आमचे संस्कार हे जुन्या पिढीनं भक्कम आमचा पाया केलेला आहे. तो पाया भक्कम असेल तर ती इमारत निश्चितपणे फळाला येणार. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस. आणि त्या पंढरपुराचं वैभव काय सांगावं? एखाद्या महिलेला आपलं माहेर किती प्रिय असतं. बरं, महिलेलाच माहेर असतं असं नाही, पुरुषांना सुद्धा काय आहे? माहेर आहे. ते कुठलं आहे? पंढरपूर. पुरुष संतांनी सुद्धा वर्णन केलं ना, तुकोबरायांनी म्हणावं, पहिली माझी ओवी ग ओवीन जगत्र गायीन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी ग दुजे नाही कोठे जनीवनी भेटे पांडुरंग. म्हणजे त्यांनी जात्यावरची ओवी गावी, कुणी? पुरुष संतांनी सुद्धा. आणि त्यांनाही पंढरी काय वाटावं? माहेर वाटावं. जुन्या माता माऊल्या म्हणायच्या, पंढरीला जायला काही नाही लागायतं. नीट आहे का? पंढरपूरला जायला काय लागतं? काही लागत. पंढरीला जायला काही नाही लागायतं. माझ्या ग इठ्ठलाला माळ बुक्क्याची आगायतं. माळ आणि बुक्का असला की त्याला. आणि बरं, त्या माळेचं पावित्र्य किती मोठं. आमचं महिला मंडळ, आम्हाला सगळ्यात जास्त गळ्यात धारण करायला काय आवडतं तर सोनं. हो ना, किती आवडतं. आता किती रेट चालू आहे प्रत्येकीला माहिती असणार बरं का, एकेकीला विचारा. बरं, करायचं असू दे नाही तर नाही, पण अपडेट मात्र ठेवतो आम्ही. 1.5 लाखापर्यंत चालू आहे काहीतरी. हां, त्या रेंजमध्ये चालू आहे. आणि एकेकीला विचारलं किती तोळे आहेत आणि खरं खरं जर सांगितलं तर कमीत कमी 1001 तोळे इथं गोळा होतील. काळजी करू नका, मी गोळा करायला सांगणार नाही, तुम्ही देणारही नाही. पण आपण विचार करा, आयुष्यभर ते सोनं मिरवत असतो. तुम्ही असू द्या, मी असू द्या. मात्र जेव्हा आम्ही वरती जातो तेव्हा आमच्यासोबत किती देतात? देतात का थोडंफार? अजिबात नाही. सगळं काढून घेतात. बरं, काढून घेतल्यानंतर सुद्धा काही लोक म्हणतात फार तिला सोन्याची आवड होती, मग चितेवर आहे. सोन्याच्या बांगड्यासुद्धा तिला करायच्या राहून गेल्या, फार सोन्याची आवड. त्याच्यामुळं सहानुभूती म्हणून म्हणले 2 मणी तर ठेवावं.
2 मणी. मग 2 मणी ठेवतात. बरं 2 मणी ठेवले तरी ते चांगले ठेवत नाहीत. कसे ठेवतात? फुटके, चेंबलेले, खराब झालेले, टाकून द्यायच्या लायकीचे झालेले असे 2 मणी. मग विचार करा, आयुष्यभर ते इतकं मिरवतो पण शेवटी मात्र ते 2 मणी सुद्धा आमच्या सोबत येत नाही. काही ते शोधत असतात नंतर सावडताना. ते 2 मणी सुद्धा आमच्या सोबत येत नाही. पण गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर त्याच्या एकाही मण्याला हात लावायची आणि धक्का लावायची कुणाची ताकद होत. ज्याच्या गळ्यात माळ आहे तो माळकऱ्याचा आदरच करतो, म्हणजे स्वतःचा आदर करतो, माळकऱ्याचा करतो, यात नवल नाही. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा माळकऱ्याचा आदरच करतो. ही माळेची ताकद आहे. बाकी संप्रदायामध्ये माळ स्मरणासाठी वापरली जाते, जप करण्यासाठी वापरली जाते, जपमाळ म्हणून वापरली जाते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये ती गळ्यात धारण केली जाते आणि जगणं त्या वृत्तीनं बदलतं, विचारही बदलतात. पंढरपूरला चालत असताना त्या वारकऱ्याच्या मनात विचार असतोय. एखादा विचारतो त्याला, काय मिळतं रे, एवढं पहाटे उठायचं, गरम पाणी आंघोळीला मिळेल की नाही माहीत नाही, दिवसभर भजन करायचं, तोंडही गप नाही, तोंडही तुझं दुखून येत असेल, टाईम टू टाईम जेवायला मिळतं की नाही माहीत नाही, संध्याकाळी झोपायला नीट जागा मिळते की माहीत नाही. तिथं गोपाळपुऱ्यात आत्ताच पंढरपुरात गोपाळपुऱ्यापासून बारी लागली. 35 तास 40 तास लागतात दर्शनाकरता. एवढा वेळ उभं राहायचं आणि एवढं सगळं मिळून करून काय मिळतं तरी काय? आणि काय मागतो तू देवाकडं? तो म्हणतो मी काहीही मागत. बाकी देवाकडे गेल्यानंतर नवस करतो, पण पंढरपूरला गेल्यानंतर काय व्हावं? फक्त दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे. आणि हा शुद्ध आणि पवित्र भाव जो आहे तो देवाप्रती आमचा आहे. तो रोज हा सूर्योदय बघण्याची संधी आम्हाला देवानं दिली, म्हणून रोज देवाचे आभारच मानले पाहिजे. आणि ते पंढरपूर कसं आहे त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर शब्दही अपुरे पडतील. पंढरपुराचं वर्णन करत असताना एका अभंगामध्ये तुकोबराय फार गोड वर्णन करतात. पंढरपुरामध्ये एक मोठं भूत राहतं म्हणतात. कुठलं? पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे गे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या जनेल झरपी वाटे, भवकेशरीचे रान, हो भवकेशरीचे रान, आल्या गेल्या झडपी वाटे, झरपी भवकेशरीचे रान, हो भवकेशरीचे रान, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, वेडे होय मन, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. तुकोबराय म्हणतात पंढरीत एक महाभूत आहे आणि ते काय करतो? आल्या गेल्याला झपाटतं म्हटले, झपाटतं ते. आणि एवढं झपाटतं की तिथं जो गेलाय त्याला नामस्मरणाची, कीर्तनाची, भजनाची एवढी गोडी लागते की तो वेडा होऊन जातो. त्यामुळं तिथं जाऊ नका. तिथे एकदा गेला ना माणूस की तो मागं येत नाही, तिथून त्याची कायमची सुटका होते. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते. आणि म्हणून काय करायचं तर टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. हे पंढरपूर कसं आहे? असं एक गाव आहे. नामदेव महाराजांनी गोड वर्णन केले. नामदेव महाराज म्हणतात, जम्बू याची माझी एक पंढरपूर गाव, जम्बू याची माझे एक पंढरपूर
काय त्याने करावे ते काय चित्ती धरोनी दृढ भाव पंढरपुरासी जाय इच्छिले फळ देतो त्यासी नवलावते काय गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. हो, ज्याच्याकडं काही नाही त्यानं काय जायचंय, पंढरपुराला जायचं आणि विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. मला असं वाटतं ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण साजरं करतो आहोत त्या आजी खऱ्या अर्थानं पंढरीच्या वारीच्या पावन काळामध्ये आणि वारकऱ्यांना वाटं लावून खरं तर पंढरपुराच्या पांडुरंगाच्या भेटीला गेल्या की काय असं प्रत्येकाला वाटून गेलं. मागच्या वर्षी ज्यावेळी मी दशक्रिया विधीला आले, कार्यक्रम झाल्यानंतर जी चर्चा सुरू होती की ती पंढरपूरला आमची आजी गेली आहे असं सहज कुणाच्या तरी मुखातून ऐकलं. म्हणून ह्या पावन काळात त्यांचं स्मरण करतो आहोत म्हणून पंढरीच्या वारीच्या चिंतनानं खरं तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि मी असं म्हणेल केवळ आजी पंढरपुराला गेल्यात असं नाही तर आपल्यालाही मनानं पंढरपूरची वारी घडावी हे काम त्यांच्या मुलांच्या हातून घडलंय. आणि म्हणून आज अभंगाचं प्रथम चरण खास त्यांच्या लेकरांसाठी. अभंगाचं प्रथम चरण. आपली हिता जुबाशे जागता आपली हिता जुबाशे जागता हिता जो असे जागता. एकदा महाराजांसाठी टाळ्या होऊ द्या. आणि समाधान या गोष्टीचं आहे की आज कुणीतरी महिला मला साथीला लाभलेली आणि महिलांचा आणि पुरुषांचा दोन्ही आवाज वेगवेगळे तुम्ही जुळवून घेता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर साथ फार महत्त्वाची असते. नाहीतर एखाद्या गायिकेनं सुरुवात करावी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला हो दत्त गुरु दिसले. मागं म्हणणाऱ्या मंडळींनी साथ करावी. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले हिला हो. ज्यांना कळालं त्यांना कळालं. तात्पर्य काय तर साथ फार महत्त्वाची असते. आज खरं तर अभंग सोडवत असताना आपण विज्ञान, इतिहास, अध्यात्म सगळ्याची सांगड घालणार आहोत. आणि आजींच्या नावात जिजाऊ आहे म्हणून आवर्जून सांगावं लागेल की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आज एवढा मोठा भव्य दिव्य सोहळ्याचं नियोजन त्यांच्या परिवारानं केलंय ते का
तर ती संस्कारांची शिदोरी आहे. मी मगाशी म्हटलं की या जुन्या पिढीनं जे काही केलं आहे, जुन्या पिढीनं अफाट अशी नाती कमवली. बरं, ही नाती कमवत असताना सुद्धा संस्कार हा मूल्य शिक्षणाचा पाया भक्कम कसा काय ठेवला. आजींच्या नावात जिजाऊ आहे. जिजाऊंनी काय केले, छत्रपती शिवरायांना घडवायचं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यासमोर जिजाऊ उभ्या राहतात, मी नेहमी उदाहरण देत असते. एकदा, आता शाहिस्ते खान माहीत नाही अशी एकही व्यक्ती इथं नाही बरं का. प्रत्येकाला शाहिस्ते खान माहिती आहे, इतिहास आपला सगळ्यांना माहिती आहे. या शाहिस्ते खानाच्या बाबतीत काय झालं होतं, 6 एप्रिल 1663 हा शाहिस्ते खान 3 वर्ष तळ ठोकून होता लाल महालामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला, छापा टाकला. तो त्या लाल महालामध्ये सैरावैरा धावत होता, जीव मुठीत घेऊन. शाहिस्ते खान पुढं धावते, राजे मागे धावतायत. विचार करा. आणि त्या वेळेला शाहिस्ते खानाला वाटलं, आता काही मी जगत, आता काही मी वाचत. शेवटचा पर्याय म्हणून शाहिस्ते खान कुठं गेला, तर सगळ्या बायकांचा जिथं गराडा होता, एकत्रित घाबरून सगळ्या महिला उभ्या होत्या, तिथं बायकांच्या गराड्यात जाऊन लपला. कोण? शाहिस्ते खान. का? कारण शाहिस्ते खानाला माहीत होतं छत्रपती शिवाजी महाराज महिलांवर शस्त्र धरत. काही वेळ राजे मागं सरले, तिथंच थांबले. खान जेव्हा बाहेर आला आणि खिडकीतून उडी मारू लागला, तेव्हा राजांनी त्याच्यावर वार केला आणि त्याची 3 बोटं तुटली. बरोबर ना? काही लोक म्हणतात 4 बोटं तुटली, 3 बोटं तुटली, पण बोटं तुटली एवढं मात्र नक्की. बरोबर. आता या शाहिस्ते खानाच्या बद्दल मी का बोलतेय, कारण या शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहायची सवय होती. म्हणजे काय, दिवसभर काय घडले हे तो लिहून काढायचा. बाकी दिवसांमध्ये त्याच्या आयुष्यात काय घडले हे जाणून घेण्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही. पण 6 एप्रिलच्या रात्री ज्या दिवशी त्याच्यावर वार झाला, त्याची बोटं तुटली, त्या दिवशीचा प्रसंग त्यानं कसा रेखाटला असेल. शाहिस्ते खानाची डायरी अनेक ठिकाणी हे रेकॉर्ड उपलब्ध आहे. शाहिस्ते खानाच्या डायरीचं नाव आहे शाहिस्ता खान बुर्जी. या नावानं ही डायरी अनेक ठिकाणी हे रेकॉर्ड उपलब्ध आहे. आणि त्या दिवशीच्या प्रसंगाबद्दल त्यानं काय लिहिलं आहे हे ऐकल्यानंतर आपल्याही अंगावर शहारा येईल. शाहिस्ते खान म्हणतोय, शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे गेले. महाराज म्हणतोय बरं. आता ही डायरी आपल्या लेखकांची नाही आहे, आपल्या इतिहासकारांची नाही. ही डायरी कुणाची आहे? शत्रूची. आणि शत्रू काय म्हणतोय राजांच्या बाबतीत, शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे गेले. पण महाराज येऊन गेल्यानंतर शाहिस्ते खानाची बहीण धावत धावत येत होती. सगळीकडे भयान शांतता पसरलेली होती. ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, तिच्या कंठातून शब्दही फुटत नव्हते. ती बोलायचा प्रयत्न करत होती, भाईजान भाईजान भाईजान. कोण? शाहिस्ते खानाची बहीण. ती म्हणते, भाईजान भाईजान भाईजान, मेरी बेटी गायब आहे, मेरी बेटी गायब आहे. तिची मुलगी सापडत नव्हती, गायब झालेली होती. शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये पुढं लिहून ठेवलंय. तो म्हणतोय त्याच्या बहिणीला, शिवाजी महाराजांच्या माणसानी तुझ्या मुलीला पळवून नेली असं जर तुला वाटत असेल तर तू निश्चिंत राहा, काळजी करू. खान म्हणतोय त्याच्या बहिणीला, शिवाजी महाराजांच्या माणसाने तुझ्या मुलीला पळवून नेली असं जर तुला वाटत असेल तर तू निश्चिंत राहा, काळजी करू नको. कारण शिवाजी महाराज तिची आपल्या पोटच्या लेकीसारखी काळजी घेतील. आपल्या माणसाला आपल्यावर विश्वास वाटावा यात काय नवल. शत्रूला सुद्धा राजांच्या चारित्र्यावर 100% विश्वास होता. असं चारित्र्य घडवलं. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरे, अशा जिजाऊ मासाहेब जेव्हा आम्हाला आठवतात, अहिल्याबाई होळकर जेव्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात, तेव्हा आजच्या पिढीला निश्चित प्रेरणा मिळते. मग मी म्हणेल, ही आमच्या जुन्या पिढ्यांनी काय केलं. फार त्यांच्या नावासमोर BTech, MTech, डॉक्टर, इंजिनियर अशा पदव्या नव्हत्या, पण जगण्याच्या शाळेमध्ये 100% गुणांनी पास झालेली ही पिढी. कसं काय, तर ही पिढी नात्यांच्या बाबतीत सुद्धा खणखणीत असं नाणं. आज तुम्ही बघा, भावा बहिणींच्या नात्यांमध्ये प्रचंड तणाव जाणवतो वेगवेगळ्या ठिकाणी. मात्र या जुन्या माता माऊल्या एवढं भरभरून प्रेम असायचं, तेही निस्वार्थ. आता इथं सगळ्या जेवढ्या काही माता माऊल्या आहेत, कधी कुठं कुणाच्या हळदीच्या गाण्याला जाऊ दे, कुठेही ओव्या गायला सुरुवात करू दे, कोणावर ओवी असते? भावावर असते, माहेरावर असते. सहज बोलता बोलता म्हणतात त्या काय, भावाची आठवण झाली की, दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा,
माझ्यापेक्षा तुमचं जास्त पाठ असेल. दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा, बांडी बुरकी चोळी एका रातीचा इसावा. बांडी बुरकी चोळी म्हणजे काय हा प्रश्न मी विचारला एका ज्येष्ठ महिला कीर्तनकारांना. त्या म्हणल्या बांडी बुरकी चोळी म्हणजे काय, तर जुन्या काळात चोळ्या विकायला बसायला असायचे बाजारपेठेमध्ये, तर 2 गठ्ठे असायचे. आता ज्या नऊवारी घालतात त्यांना माहिती असेल, आता आम्ही हे फक्त ऐकून सांगतोय बरं का. तर 2 गठ्ठे असायचे. जुन्या जे काही चोळे आहेत ते एका बाजूला आणि नवीन ज्या काही आहेत ते एका बाजूला. मग जुन्या ज्या आहेत त्याचा थोडा कलर उडालेला आहे, थोड्याशा जुन्या झालेल्या आहेत, भुरक्या झालेल्या आहेत, पण त्याची किंमत 2 पैशानं कमी. जेव्हा भावासोबत बहीण ते विकत घ्यायला जायची, भाऊ रक्षाबंधनला दिवाळीला बहिणीला जर काही घ्यायला लागलं साडी चोळी, तर ती बहीण काय करायची, ती नवीन गठ्ठ्यातली चोळी नाही उचलायची, ती कुठली चोळी उचलायची, जुन्यामधली. का, तर आपल्या भावाला 2 पैसे कमी द्यायला लागावेत म्हणून. भांडी बुरकी चोळी एका रातीचा इसावा. आणि म्हणून माहेर काय असतं, आमची आजी म्हणायची, आई वाचून माहेर, आई वाचून माहेर, पती वाचून सासर. शब्दांची किंमत बघा किती. आई वाचून माहेर, पती वाचून सासर, पाण्या पावसा वाचून रान दिसत बेसूर. भूक लागली पोटाला कस कळत आईला. आईला कसं काय कळतं बरं की लेकराला भूक लागली. भूक लागली पोटाला कस कळत आईला, बाई फुलाचा सुगंध कसा पुसावा जाईला. फुलाला कुठं त्याचा सुगंध विचारतात का, नाही. आई आई असते. आणि म्हणून आईची माया मोठी जशी वडाची सावली, वडाची सावली जशी वडाची सावली. बयेच्या पंखाखाली इसवली रोपयली, इसवली रोपयली, इसवली रोपयली. मायेन माये माझी नित तुळशी खाली बस, तुळशी खाली बस, नित तुळशी खाली बस. मायेन माये माझी हुबे हुब गंगा दिस, हुबे हुब गंगा दिस, हुबे हुब गंगा दिस. ते पावित्र्य त्या आई नावाच्या शब्दामध्ये. तुम्ही किती कविता करा, किती काही करा, शब्दाच्या पलीकडची आई ती नाही व्यक्त करतायत. मी कार्यक्रमाला सुरुवात केली 2006 साली, आता 2026 सुरू आहे, 20 वर्ष झाली. मी वयाच्या 12व्या वर्षी पहिला कार्यक्रम केला. त्यावेळी मी ज्यावेळी आई सांगायची तेव्हा मी अलंकारिक भाषेमध्ये कवितांमध्ये आई सांगायची. पण आता मी जेव्हा स्वतः आई झाले तेव्हा मला कळायला लागलं की आई हा शब्द व्यक्त करण्यासारखा नाही, तो अनुभवण्यासारखा. त्यामुळं आता माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे. सकाळी मी पहाटे 5 वाजता घरातून निघाले, त्याला घरी सोडून आले. मी पहाटे 5 वाजता निघाले, सकाळी रांजणगावमध्ये दशक्रिया विधीचं प्रवचन केलं आणि त्यानंतर इकडच्या कार्यक्रमाला आले. आता दुपार व्हायला आली, कार्यक्रम सुरू आहे, सगळं छान सुरू आहे, पण कुठं ना कुठं तरी बॅक ऑफ द माइंड हा विचार सुरू आहे, खेळत असेल का, झोपला असेल का. लेकुराची हिता, लेकुराची हिता, लेकुराची हिता, लेकुराची हिता. आई कलवल्या लेकुराची 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 हिता, लेकुराची
जाती आईची कळवळ राशी जाती आईची कळवळ राशी जाती जैशी कळवळ याची जाती ऐशी कळवळ याची आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर जीवनाकार तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस तू आमच्यासाठी कष्टाच्या गावात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई हा विषय आला की 2 ओळी तरी प्रत्येकाला गावंसं वाटते का? आपल्या सगळ्यांसाठी जवळचा विषय आहे. आमचा जन्म झाल्यापासून नवे नवे जन्माच्या आधीपासून आम्ही गेल्यानंतर सुद्धा आमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारं जर कुठलं व्यक्तिमत्व असेल तर तुमची माझी आई आहे. म्हणून कधीतरी आम्ही स्वतःला जाब विचारला पाहिजे, आईसाठी आम्ही काय केलं याचा आढावा घेतला पाहिजे. असं कधी घडलंय का की आम्ही पहाटे उठलोय ना आई दुपारी? कुठल्या घरात असं घडतं का कधी? कधीच नाही. असं कधी घडलंय का की आम्ही पहाटे उठलोय ना आई दुपारी आमच्या आधी कधी तिच्या जेवणाचं ताट वाढलंय का? कधीच नाही. ती जिथल्या कुठल्याही मंदिरात जाऊ दे, कुठं पंढरपूरला जाऊ दे, नाहीतर इकडं शिर्डीच्या साईबाबाला जाऊ दे, नाहीतर तिकडं तिरुपती बालाजीला, कुठल्याही देवाकडं जाऊ दे दर्शनाला, ज्या ज्या वेळेला ती देवाच्या चरणी मस्तक टेकवते तेव्हा आपल्या लेकरांसाठीच मागते. जेव्हा जेव्हा मागते तेव्हा लेकरांसाठी मागते. स्वतःची बीपीची गोळी विसरते, मात्र लेकरासाठी आठवणीनं मागते ती फक्त आई असते. धर्मशास्त्र सांगतं 10 उपाध्यांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे, अशा 100 आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे, आणि अशा 100 पित्यांपेक्षा एक माता ही सर्वश्रेष्ठ आहे. आईबद्दल बोलताना कवी माधव जुलियन गोड वर्णन करतात. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपाय. त्या आईशिवाय माहेर नाही. जेव्हा मगाशी मी 2 ओव्या गायल्या तेव्हा आमच्या समोर बसलेल्या आजी असतील, ही सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते मी पाहिलं की किती प्रिय असते माहेर. जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर असते. किती वय झालं तरी माहेर मात्र हवं हवंसं वाटतं.
सहज माहेराहून कुणाचा फोन आला, भावाचा येऊ दे, भाऊजाईचा येऊ दे, आईचा येऊ दे, वडिलांचा येऊ दे, माहेराला जायचं म्हटलं की एवढी गडबड. आलं माहेराला जाणं, झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्यामंदी माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाट पायी लागती रठेचा, वाटेवरल्या दगडा तुला फुटली का वाचा. काही नसू दे माहेरात, पण ज्यावेळेस आम्ही निघतो माहेरातून तेव्हा ती माय आपली पिशवी रिकामी जाऊ देत नाही. कुरड्याच करून ठेवलाय, लोणचंच घालून ठेवलंय, बटाटेच नाही, कांदेच नाही, काही ना काहीतरी टाकत असते, मात्र रिकामं जाऊ देत. आणि म्हणून ते माहेर अप्रूप का असतं त्याचं कारण ते. माहेराचं वर्णन करायचं म्हटलं ना तर प्रत्येकाला ते माहेर आठवतं, पण आई बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलीचं घर आलंय, माझ्या मुलीचं घर आलंय, बाई बाई जाते ग माहेराला, 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 जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. वा वा, एकदा टाळ्या होऊ द्या महाराजांसाठी. आम्हा महिलांना माहेराच्या ओव्या माहितीत, पण तुम्हाला माहिती आहे, आम्हाला आता कळालं. माहेराला जाणं किती प्रिय असते. म्हणून आपली सुरुवात इथून झाली होती की पुरुष संतांना सुद्धा काय आहे, माहेर आहे ते पंढरपूर आहे. तसं माहेर किती प्रिय असतं. आपण भावावरच्या ओव्या ऐकल्या. किती भाऊ गरीब असू दे तरी बहीण काय म्हणते, वाटच्या वाट सरा, वाटच्या वाट सरा काय बघतो खेड्याला, वाटच्या वाट सरा काय बघतो खेड्याला, आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. भावाची झोपडी जरी असली तरी बहीण म्हणते सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या. तीच बहीण कुणाची तरी लेक असते, आणि लेक काय करते तर दोन्ही सासर आणि माहेर दोन्ही समृद्ध करण्याचं काम करत असते. आणि म्हणून लेक वडाची पारंबी दोन घराला जोडते, लेक वडाची पारंबी दोन घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाचे फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपू सगाळले. ही नाती आयुष्यात अत्यंत समृद्ध करणारी आहे. ही नाती भक्कम करण्याचं काम या जुन्या पिढीनं केलं. त्यांचा आनंद इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नव्हता. आमच्या पिढीचा आनंद आता आमच्यावर नाही दुसऱ्यावर अवलंबून आहे. कसं काय सांगू का खरं? आता बघा बरं, आमची पिढी काय करते, रोज कॉम्प्युटरसमोर काम करते, कंटाळते, भल्या 4-5 बॅगा भरते. आता जुनी माणसं समोर बसलेली आहेत, ते आमचं रोजचं जगणं तुम्ही सगळेजण बघताय. एवढी धावपळ 5-50 बॅगा, 4-5 बॅगा, 5-50 नाही एवढ्या भरून कुठंतरी कोकणात बिकणात कुठंतरी फिरायला जातो. तिथं गेल्यानंतर फिरत नाही बरं का आमची पिढी, फोटो काढते. काय करते, म्हणून मग इथूनच घसरला सेल्फी घेताना, ह्याच गडावून घसरला. ढकलून दिलेलं उदाहरण नाही सांगत मी. मग असे 5-50 फोटो काढते. येता येता आम्ही काय करतो, ते फोटो व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवतो. व्हॉट्सॲप माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यांना व्हॉट्सॲप माहिती आहे. अख्खं जग आता त्याच्यावर आलं आहे की नाही, ऑनलाईनच झाले. एखाद्याला आनंद व्यक्त करायचा असेल तर तो कुठं व्यक्त करतो, स्टेटसवर. एखाद्याला दुःख झालं तरी तो कुठं व्यक्त करतो, एखाद्याला राग आला तरी तो कुठं टोमणे मारतो, समोर भेटल्यानंतर नमस्कार घालतात पण स्टेटसवर टोमणे मारतात. सासू सुनांची भांडणं सुद्धा आता ऑनलाईन आहे. राग आला सासूचा की सुनबाई आतमध्ये जाऊन स्टेटस टाकते, कुठं, व्हॉट्सॲपला.
भांडणं पण ऑनलाईन आहेत, समोरासमोर अगदी गोड बोलतात लोक, पण भांडतेत कुठं? ऑनलाईन. सगळं ऑनलाईन झालं. भूक लागली तरी जेवण पण कसं आहे? ऑनलाईन. कुठला फॉर्म भरायचा आहे सगळं ऑनलाईन झालं. स्टेटसवर आम्ही तो फोटो टाकतो आणि तुमच्या आमच्या संपर्कात जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना तो फोटो दिसतो, आणि तो फोटो दिसला की जगाला कळतं ना की तुम्ही कुठे आहात, आणि मग जगाला सांगितलं की मग आपल्याला काय मिळतो? आनंद. आता इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही म्हणाल महाराज लोकांना कशाचं दुःख आहे? तुम्हाला आम्हाला एकाच गोष्टीचं दुःख आहे. त्या व्हॉट्सॲपवाल्याने त्याच्यामध्ये आणखी एक सोय करून ठेवली. काय? तुम्ही टाकलेला फोटो सगळ्या लोकांना दिसतो, यात नवल काय? पण कुणी कुणी बघितलाय हे पण तुम्हाला कळतं की नाही? फोटो टाकल्यानंतर कुणी कुणी बघितलाय हे पण तुम्हाला. तर मी काय बोलायच्या आतच तुम्ही एवढे चेहरे खुललेत, म्हणजे मला काय म्हणायचे तुमच्या लक्षात आलं. कुणी कुणी फोटो बघितला हे सुद्धा तुम्हाला कळतं. इथपर्यंत आनंदच आहे. लोक बघतायत, तुम्ही कुठंतरी फिरायला गेला, तुम्ही आनंदात आहात. दुःख कशात आहे? ज्याच्यासाठी ठेवला तेच बघत नाही. इथं काय आहे? दुःख आहे. जर तो फोटो टाकून दुःखच मिळणार असेल तर तो आनंद आहे का? हा प्रश्न आहे. आनंद ही सवय झाली पाहिजे, आनंद ही वृत्ती झाली पाहिजे. ती कुठं होते? देवाच्या भजनामध्ये होते, पांडुरंगाच्या नामस्मरणा होते, वारीमध्ये चालताना. ते कुणाला सांगायची गरज पडत नाही, तो आनंद अनुभवता येतो. त्या गवळणींनी तसा अनुभवला होता. कसा? गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली, बैलाची दार कशी काढू रे, मन मोहिले रे मन मोह. एवढा आनंद आहे. किती आनंद आहे. आम्ही महिन्याच्या वारीला जातो तेव्हा आमच्या 5-50 महिला वारकरी असतात. त्या फार गोड गाणी गातात. साधारण वारीच्या आधी जेव्हा महिन्याची वारी आम्ही केली तेव्हा सहज मी एक गाणं रेकॉर्ड केलं. ते जे आम्ही वारीमध्ये गायलं ते सलग रेकॉर्डिंग झालं नाही म्हणून घरी बसल्या बसल्या रेकॉर्ड केलं आणि ते सोशल मीडियावरून माझ्या अकाउंटवरून टाकलं. त्याला कितीतरी म्हणजे मिलियन्समध्ये व्ह्यूज आले आणि मला अखंड महाराष्ट्रातून काय तिकडं MP मधून अमेरिकेतून एवढ्या लांबून लांबून म्हणजे सोशल मीडियाची पॉवर कॉल आले की इतकी जणही आम्हाला भावली. म्हणजे जनाबाईंवरचं गाणं मी ते तुमच्यापर्यंतही बऱ्याच जणांपर्यंत ते आलं असेल. म्हणजे परंपरेनं जे मौखिक आलेलं आहे त्याची ताकद किती मोठी आहे. मला एका प्राध्यापकांचा फोन आला सांगलीमधून. ते म्हटले मी जनाबाईंवर 416 पानांचं पुस्तक लिहिलं आहे, 416 पानांचं. पण काल म्हटले माझ्या वर्गमैत्रिणीनं तुमचा हा रेकॉर्ड केलेला त्या गाण्याचा व्हिडिओ पाठवला आणि ती माझी मैत्रीण मला म्हटली की एवढं 416 पानांचं पुस्तक वाचायची गरज नाही, या 4-2 ओव्यामधून कळेल जनाबाई काय होत्या. म्हणजे मौखिक ज्या ओव्या आलेल्या त्याची ताकद किती. तुमचंही पाठ असेल कुठलं? खरं सांग ना विठ्ठला जनी संग कायनात. पाठ आहे ना? कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांग ना विठ्ठला जनी संग कायनात. तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता इथंच आपली पंढरपूरची वारी घडेल, आजींच्या आठवणीने उजाळा मिळेल. रखुमाई रागावली आहे देवावर आणि ती काय म्हणते? विठ्ठल म्हणे रुक्मिणीला अंघोळीला काढ पाणी, मी नाही काढत पाणी, जनी तुमची पट्टराणी कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांग ना विठ्ठला जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायला वाढताट, मी नाही वाढताट, जनी तुमच्या हृदयात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढविडा, मी नाही काढत विडा, त्या जनीचा नाद सोडा, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांग ना विठ्ठला जनी संग कायनात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असं पाप, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असं पाप, जनी आहे आपली लेक
आपण तिचे माय बाप जनी आहे आपली लेक आपण तिचे माय बाप कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगना विठ्ठला जनी संग कायनात जनी संग कायनात जनी संग कायनात विठ्ठल विठ्ठल आमच्या महिला भगिनी एवढ्या रमल्या होत्या असंच चालू राहावं डबल डबल रिपीट करावं म्हणजे हे मौखिक परंपरेनं आलेले आता ही रचना कुणी केली अज्ञात माहीत नाही पण सगळ्यांची जवळजवळ पाठ आहे अशा बऱ्याचशा ओव्या आहेत सीतेवरच्या सुद्धा ओव्या आहेत तर मला तर एक आजी पारनेरमध्ये भेटली म्हणली काय मोठं रामाचं गुणगान गाते म्हटलं अहो देवाबद्दल बोलताय जरा जपून आजी म्हटली काय देवाबद्दल काय घाबरायचंय देवाला असे नका देव तो काय आपल्या सीतेच्या तोला मोलाचा नव्हता म्हणली माझ्या कपाळाच आठ्या पडल्या 4-5 लोक कीर्तन संपलेले काय मोठं रामाचं गुणगान गायची गरज नाही म्हणली म्हणलं का म्हटली राम काही सीतेच्या तोला मोलाचा नव्हता एखादं लग्न लावायचं असेल तर आपण जोडा अनुरूप बघतो की नाही म्हणलं मग राम आणि सीतेचा जोडा अनुरूप नाही का नाही म्हणली राम तिच्या तोला मोलाचा नव्हता बरं म्हटलं घराणी तर होती ना नाही घराणी नव्हते सगळं सोडा मेन म्हणजे जोडा पहिला अनुरूप पाहिजे राम काही सीतेच्या तोला मोलाचा नव्हता आजी काय ऐकायला तयार नाही मग आजीला म्हटलं आजी नक्की म्हणायचंय काय जरा शॉर्टकटमध्ये सांगता का आजी म्हटली ऐका 2 तासात जे तुम्हाला सांगता आलं नाही ते मी 2 मिनिटात सांगते म्हटलं सांगा आजी म्हटली राम या म्हणू राम नाही सीतच्या तोलाईचा सीतच्या तोलाईचा नाही सीतच्या तोलाईचा सीतामाई हिरकणी राम हलक्या कानाईचा राम हलक्या कानाईचा हा अर्थ या बाजूपेक्षा या बाजूकडं पटकन कळाला आणि आज तुमची उपस्थिती जास्त आहे मला बरं वाटलं ऐकताय खूप चांगल्या हलक्या कानाचं असणं म्हणजे काय आपल्याच जवळच्या माणसावर ज्यावेळी आपण दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरून अविश्वास दाखवतो तेव्हा त्या माणसाला म्हणतात हा हलक्या कानाचा रामाई म्हणली हलक्या कानाचा होता दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं तरी ऐकलं आणि बिचाऱ्या सीतामाईवर काय दाखवला अविश्वास दाखवला अहो म्हटली त्या काळात कलियुग होतं म्हणून आमच्या माता माऊल्यांनी हेही सांगून ठेवलंय सीता नारीला वनवास लक्षपूर्वक ऐका बरं म्हणजे एवढा प्रचंड ओव्याचा साठा मीही केलाय जिथं जाईन तिथं जुन्या माता माऊल्यांकडून रेकॉर्ड करून मी पाठ करत असते जितके अभंग ओव्या पाठ करत असते तेवढे मौखिक ओव्याही पाठ करत असते कारण त्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे सीता नारीला वनवास तुमची आमची काय कथा देव मानसाच्या घरी कलियुग शिरलं होतं त्या काळात कलियुग शिरलं होतं तर आपण प्रत्यक्षात कलियुगामध्ये जगतोय पण या कलियुगामध्ये जगून सुद्धा आम्ही सात्विक होऊ शकतो का कारण ते कुळ चांगलं असेल ते संस्काराची शिदोरी जर चांगली असेल तर ती लेकरं सात्विकच जन्माला येतील हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे आकुळी पुत्र होतील सात्विक आकुळी पुत्र होतील सात्विक कुळी पुत्र होतील सात्विक कुळी पुत्र होतील सात्विक कुळी पुत्र होती जे सात्विक
सात्विक कुळी कन्या पुत्र होती सात्विक कुळी कन्या पुत्र होती सात्विक होती सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आपल्या सगळ्यांना माहिती संतांनी आम्हाला सांगून ठेवले मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. मायबाप आज एका आजीला आदरांजली समर्पित करतोय, पण माय आणि बाप दोन्हीही महत्त्वाचे आहेत. आई वडिलांची सेवा करा असा उपदेश मी करणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या लेकीच्या वयाची मी आहे, तुमच्या सर्वांची लेक या नात्यानं मी विनंती करेल की आता संवाद ठेवा. कारण आता तुमचा आमचा फक्त संपर्क आहे, बरोबर ना. संपर्कातून काय मिळते? फक्त माहिती मिळते, पण संवादातून आपुलकी तयार होते. संवाद प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कशा करताय? तर आपुलकी जी आहे ती जपण्याचा कार्यक्रम आहे. आता तुम्ही बघा, एखादा सुखाचा प्रसंग असेल तर निमंत्रण पत्रिकेशिवाय आम्ही जात नाही, पण एखादा आठवणीचा स्मरणात एखादी व्यक्ती असेल, पुण्यस्मरणाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम असेल, तिथं निमंत्रण पत्रिकेची गरज, आम्ही सहभागी होत असतो, त्या आठवणींना उजाळा देत असतो. हे आमच्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात जगतोय ते माणूसपण आहे आणि हे आम्हाला जिवंत ठेवायचं आहे. बरं, हे सगळं सांगत असताना आई आणि वडिलांची सेवा करा असे प्रत्येक महाराज सांगत असतात, पण मी थोडासा माझा ॲप्रोच बदलते. मी असं म्हणत असते की आम्हाला जर संवाद राहिला तर या गोष्टी आवर्जून सांगायची गरज पडणार नाही. माय आणि बाप, आता आईबद्दल भरभरून बोललं गेलं, बापाबद्दल बोलताना नेहमीच कमी पडतो आम्ही. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुतऱ्यांना बोलवून घेतलं, कशासाठी? सीतामाईला रावणानं पळवून नेलेलं होतं. तर सीतामाईपर्यंत आपला विषय आला होता, त्याला जोडूनच मी आता हा दृष्टांत योगानं आला म्हणून सांगते. आणि सीतामाईचा शोध घेण्यासाठी मारुतीरायांशिवाय दुसरं कुणीही जाऊ शकत नाही इतक्या लांबपर्यंत. म्हणून मारुतीरायांना बोलून घेतलं, म्हटले तुम्ही जन्माला आल्या आल्या सूर्याला गिळायला गेला होता, तुम्ही साधे सोपे नाही आहात, सीतामाईचा शोध घ्यायला जा. मारुतीरायांनी मान्य केलं. तिथं लंकेमध्ये पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर सीतामाईंना भेटले, रामकथा सांगितली. अशोकवनामध्ये सीतामाई होती, तिथं सीतामाईची भेट झाली. आपल्याला हा सगळा प्रसंग माहिती आहे. पुढची गोष्ट मला सांगायची की ज्या वेळेला सीतामाईंशी बोलणं झाल्यानंतर मारुतीरायांना प्रचंड भूक लागली तेव्हा त्यांनी सीतामाईला विचारलं की आईसाहेब फार भूक लागली, आता काही सहन होत नाही, त्याच्यामुळं काय करा, काहीतरी खाण्यापिण्याची माझी सोय करा. आताही 12 वाजून गेले, तुमच्याही पोटातले कावळे असे विचार करत असतील, महाराज किती वेळ सोडत नाहीत माहीत नाही, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तसं आहे ते. मारुतीराय म्हटले सगळं झालं आहे, पण आता काय भूक सहन होत नाही म्हटले, मला अस्वस्थ होतं म्हटले, आता काहीतरी खायला पाहिजे म्हटल्यावर मग सीतामाई म्हटल्या आता हे तर काही आपला एरिया नाही आहे म्हणल्या, बरोबर की नाही, हे अशोकवनसुद्धा काही आपलं नाही आहे. इथली फळं जर तोडायची म्हटलं तर त्याची परवानगीसुद्धा आपल्याला नाही. एवढी सगळी वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत, पण ती आपण तोडू शकत नाही कारण आपल्याला परवानगी नाही. मारुतीरायांना सीतामाई म्हटल्या फार तर तुम्ही एक काम करा, ही जी खाली पडलेली फळं आहेत तेवढी तुम्ही खाऊ शकता म्हणले. बरं म्हटले. मारुतीरायांनी मनातल्या मनात विचार केला, ही खाली पडलेली फळं म्हणजे जास्तीची पिकलेली, काही खराब झालेली, ती खाऊन काही आपलं पोट भरेल असं दिसत नाही. थोडेसे बाजूला गेले आणि विचार करू लागले. मनातल्या मनात एक सुंदर विचार आला. म्हटले आईसाहेबांनी काय सांगितलंय, इथली फळं तोडायला परवानगी नाही, परमिशन नाही, फळं तोडू शकत नाही. मनातल्या मनात म्हटले पाडायला काय प्रॉब्लेम आहे, काही सांगितलंय तोडायचं नाही, पाडायला काय प्रॉब्लेम आहे. हे भली मोठी शेपटीनं 3-4 झाडं अशी गुंडाळली, अशी काय हलवली की फळं खाली पडली, ती खाऊन पोट भरलं खरं. पण हा सगळा प्रताप पाहिला कुणी, त्या अशोकवनाचा सगळी देखरेख करणारा एक माळी होता, त्याचं नाव होतं जंबूमाळी. या जंबूमाळ्यानं हे पाहिलं की ही कोणतरी माकड आहे, ते काय करते, झाडं हलवून फळं पाडते. त्यानं आवाज दिला, ए माकडा. मारुतीरायांनी लक्ष नाही दिलं. ए चोरट्या असं म्हटल्याबरोबर मारुतीराय म्हटले जरा जवळ येऊन बोलशील का. तो जंबूमाळी जवळ गेला. ए चोरट्या फळं चोरतोस का काय म्हटल्यानंतर थेट त्याच्या अशी एक कानाखाली दिली की तो रावणाच्या डायरेक्ट दरबारातच जाऊन पोहोचला. बरं, तिथं पोहोचल्यानंतर असंच गालाला हात पकडून आहे
आणि मग रावण विचारतोय काय रे झालं काय, तर म्हटलं माकडाने कानाखाली मारली. माकडाचा मार खातो काय तुझी जिंदगानी, म्हणजे माकडाचा मार खातो. तो म्हटलं ते माकड काय साधं सुधं माकड, असं कसं माकड आहे म्हणले. मग मेघनाथाला पाठवलं. मेघनाथानं नागपाशामध्ये वगैरे मारुतीरायांना पकडून तिथं दरबारात हजर केले. इथपर्यंत आपल्याला माहिती. पुढं काय झालं हेही माहिती आहे. पकडून आणलेलं आहे, पण मारुतीरायांच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही आहे, आनंद आहे, हसरा असा चेहरा आहे, गालातल्या गालात हसतायत. रावण बसलेला आहे आणि रावण विचार करतोय हे माकड तर माकड, बरं याला पकडून आणले, आता जीव जाईल की नाही माहीत नाही, तरी खुशाला हसतंय. रावण म्हटलं का रे चोरट्या, आमच्या अशोकवनात चोरी करत होतास की काय चोरट्या, असं म्हटल्याबरोबर गालातल्या गालात पुन्हा मारुतीराय हसले आणि म्हटले बघा कोण कोणाला चोर म्हणतंय, कोण कोणाला चोर म्हणते. सभागृहातले सगळे बघायला लागले असं का बोलते. अहो म्हणले आमच्या आई साहेबांना चोरून कुणी आणलं आणि तुम्ही आम्हाला चोर म्हणताय. रावणाला विचारायची गरजच पडली नाही हा कुणाचा कार्यकर्ता आहे. रावणाला आपसूक कळून गेलं की हा कार्यकर्ता हा रामाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे आता काही याची खैर नाही, आता काही याची सुट्टी नाही. आपल्या अशोकवनात येऊन आपली झाडं आणि त्याची फळं यानं पाडलेली आहेत, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, जीवे मारा म्हणे याला. पण मारुतीराय हुशार होते. आल्या आल्या बिभीषणासोबत युती केलेली होती. मला मैत्री म्हणायचं होतं. युती केलेली होती, मैत्री केलेली होती, त्यामुळे सोय करून ठेवली होती. मृत्यूदंडाची शिक्षा दिली रावणानं, पण बिभीषणाला मध्ये. अहो म्हणले ते दूत आहेत, बातमी देणारा कोण आहे, दूत आहे, आणि दूताला मारायचं नसतं. दूत कसा असतो, अवध्य असतो, त्याचा वध करायचा नसतो. तुम्ही बाकी कुणी आले सैनिक तर त्यांना मारू शकता, मात्र दूताला तुम्ही मारू शकत. आला का प्रश्न. मारुतीराय मनातल्या मनात म्हणले वाचलो. रावण म्हटला आता याला मारायचं नाही, मग याला काय शिक्षा द्यायची. बिभीषण म्हटला फार तर फार एखादा त्याचा अवयव तोडा. म्हटले काय तोडा, एखादा अवयव तोडा. मारुतीरायांना पुन्हा टेन्शन आलं. जर म्हणले या रावणाच्या मनात बदल्याची भावना आली, बदल्याची भावना कशी काय येऊ शकते. म्हणले याच्या बहिणीचं नाक कापलेलं आहे आपल्या मालकानं, बरोबर ना, शूर्पणखेचं नाक कापलेलं आहे. म्हणले याच्या जर मनात याची बदल्याची भावना आली आणि यानं जर आपलं नाक कापलं, बाकी कुठलाही अवयव कापू दे तोडू दे, पण नाक कापलं तर काही खरं नाही का. उद्या पेपरात बातमी येईन रामाचा दूत म्हणून गेला नाक कापून आला. बाकी काही होऊ दे पण नाक नाही कापलं गेलं पाहिजे. मग काय शक्कल लढवायची. मारुतीराय शेपटी घ्यायचे, शेपटीला कुरवाळायचे, ते शेपटीला असं डोळ्यावर लावायचे, सारखे कुरवाळायचे. रावणाच्या नजरेत ती शेपटी भरली. रावण म्हटला ह्या माकडांना त्यांचं शेपूट प्रचंड प्रिय असतंय, जाळा म्हणे शेपूट. मारुतीराय पुन्हा गालातल्या गालात हसले, म्हणले जमलं, जमलं ना. म्हणले जमलं. जमलं म्हटल्यावर अख्ख्या लंकेमधल्या चिंध्या गोळा करून आणल्या आणि त्या शेपटीला गुंडाळतायत, तरी ते शेपूट लांबतच चाललंय, लांबतच चाललंय, लांबतच चाललंय. एवढं मोठा कत्तूप आणून ओतलं, जी काडी लावली, जे शेपूट जळालं, तेव्हा इतका वेगानं वारा वाहिला की डायरेक्ट रावणाची दाढी सुद्धा, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. रावण कुठं दाढी विझवत नाही तोपर्यंत अख्खी लंका जळाली, सगळी लंका जाळली. एवढं सगळं केलंय तरी मारुतीराय काय म्हणतात, मी काहीच केलं नाही. आता देवाकडं जाताना कुठल्या तोंडानं सांगू मी एवढं सगळं केलंय. स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडानं कसं करू. भावार्थ रामायणामध्ये एक गोड प्रकरण आहे, ब्रह्मपत्र नावाचं. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की मारुतीराया पहिले ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणले एक पत्र लिहून द्या की मी काय काय केलंय, मग ते मी देवाला दाखवेन. ब्रह्मदेवानी पत्र लिहून दिलेलं आहे की मारुतीरायांनी लंकेमध्ये गेल्यानंतर काय काय केलं, आणि ते पत्र देवाकडे घेऊन गेले. प्रभू रामचंद्रांकडे मारुतीरायांनी म्हणले बघा हे आम्ही केलंय, असं असं केलंय. आपल्याकडं आपण छोट्या छोट्या गोष्टीचं श्रेय घेतो. एखाद्याच्या पोरीचं चांगलं झालं, चांगलं घर मिळालं, चांगलं झालं त्या पोरीचं. तिच्या माहेरकडचं कुणी भेटलं, सासरकडच्या व्यक्तीला म्हटलं चांगलं झालं आमच्या पोरीचं, तो म्हणतो तिच्या बापाला मीच सांगितलं होतं तिथं पोरगी दे म्हणून. श्रेय घेतलं. अहो चांगलं झाल्यावर घ्या ना तुम्ही श्रेय, वाईट झाल्यावर सुद्धा लोक श्रेय घ्यायला मागं पुढं बघत नाही. एखाद्याच्या पोरीचं नाही चांगलं झालं, हाच म्हणतो मी तिच्या बापाला 4-4 वेळा सांगत होतो तिथं पोरगी देऊ नको म्हणून.
आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं श्रेय घेतो, चांगलं असो किंवा वाईट. संत एवढं सगळं करून सुद्धा करीतो कवित्व, म्हणालं जे कोणी नव्हे माझी पदरीची. काहीच केलं नाही असं म्हणतायत. आणि मग देव म्हणतात काय, लंका जाळलीत? म्हटले मी नाही जाळली. ज्याचं त्याचं पाप, ज्याचं त्याचं घर जाळत असतंय. रावणाचं पाप, त्या पापानंच त्याचं घर जळालं. मारुतीराया म्हणतात रावणाचं पाप, सीतेचा संताप. लक्षपूर्वक ऐका. मारुतीराया म्हणतात देवाला, रावणाचं पाप, सीतेचा संताप, देवा तुमचा प्रताप, आणि योग्य वेळेला साह्य झाला माझा बाप. योग्य वेळेला साह्य झाला माझा बाप. म्हणजे मारुतीरायांचे वडील कोण? ते कोण होते? वायुपुत्र. पवन म्हणजे वारा, त्यांना पवनसूत म्हणतो ना आपण. योग्य वेळेला माझ्या बापानं साह्य केलं आणि वारा इतका वेगात व्हायला की अख्खी लंका जळाली. मला काही करायची गरजच पडली नाही. रावणाचं पाप, सीतेचा संताप, देवा तुमचा प्रताप, आणि योग्य वेळेला साह्य झाला माझा बाप. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा भली मोठी वादळं पेलायची असतात तेव्हा बापाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही आमचं नाव आणि आमचं आडनाव या दोन गोष्टीमध्ये मावेल इतकी जागा कधी कधी मायबापाला देत असतोय. आता याच्या एक स्टेप पुढं जाऊया. जोपर्यंत आमच्याजवळ आमची माणसं आहेत तोपर्यंत ती जपता आली पाहिजे. गेल्यानंतर जीवाच्या आकांतानं आवाज देत असतोय. तीर्थयात्रेला गेलेला माणूस मागं येईल, शेजारच्या गावात गेलेला माणूस मागं येईल, पण एकदा काळाच्या पडद्याआड गेलेला माणूस पुन्हा बघायला मिळत नाही. कितीही आवाज दिला, एकदा तरी डोळे उघडून बघ ना, एकदा तरी माझं ऐकून घे ना, एकदा तरी माझ्याशी बोल ना. ते डोळे कायमचे मिटले गेलेले असतात पुन्हा कधीही न पाहण्यासाठी. ते कानही कायमचे बंद झालेले असतात पुन्हा कधीही न ऐकण्यासाठी. ते ओठही कायमचे मिटलेले गेलेले असतात पुन्हा कधीही न बोलण्यासाठी. जोपर्यंत माणसं आपल्यात आहे तोपर्यंत ती जपूया. आणि हे जपण्यासाठी योग्य रस्ता संत साहित्यानं दाखवला. आणि म्हणून अखंडितपणे जर सात्विक विचारांच्या संगतीत आपण जर असू तर हे आपल्याकडून आपोआप घडेल. आणि ती संगत कशी येते? अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत करती स्मरण, गीता भागवत करती स्मरण, गीता भागवत करीती स्मरण, गीता भागवत करीती स्मरण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, हो अखंड चिंतन विठोबाचे, कोणी त्यांच्या पुत्र होती जे सात्विक, आरोळी त्यांच्या पुत्र होती जे सात्विक. होतीले. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्या भगवंताचं पवित्र आणि गोड नाम आमच्या मुखात राहिलं पाहिजे. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. संतांनी आम्हाला ते सांगितलं. म्हणून त्यांचे इतके अगणित उपकार आपल्यावरती आहे. त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक. ते चित्त एकाग्र करणं साधी सोपी गोष्ट नाही. म्हणून मी म्हणत असते त्या गवळणींचं चित्त कसं एकाग्र झालं होतं मगाशी मी उल्लेख केला. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा. ही अंतःकरणातली असलेली ओढ आहे. त्या देवाशी ते नातं आम्हाला जोडता आलं पाहिजे. आणि हे नातं जोडणं साधं सोपं नाही बरं. साधा विचार करा. आता एक छोटंसं उदाहरण सांगते. जुन्या काळात डोंबाऱ्याचे खेळ चालायचे. तुम्ही ऐकलं असेल डोंबाऱ्याचे खेळ, पाहिलेले आहेत. दोन बाजूला दोन स्टँड आहेत, मध्ये एखादी दोरी आहे आणि त्या दोरीवरून एखादी महिला चालते. त्या महिलेनं 6-7 महिन्याचं लेकरू घेतलेलं आहे कडेवर आणि त्या दोरीला फारसा आधार नाही आहे तरी ती चालते. 5-50 लोक गोळा झाली, भरपूर बक्षिसं तिला मिळाली. जेव्हा ती त्या दोरीवरून खाली उतरली ती म्हटली तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे का? सगळे लोक म्हणले हो. की मी पुन्हा या दोरीवरून चालू शकेल का? लोक म्हटले 101%. ती म्हणली का? अहो तुम्ही एकट्या नव्हत्या चालत. 6-7 महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन अशा दोरीवरून चालणं म्हणजे किती अवघड आहे.
मग ती म्हटली पुन्हा जर का मी या दोरीवरून चालण्याचा प्रयत्न केला तर मला खरंच चालता येईल का? लोक म्हटले हो. ती म्हणली ठीक आहे, तुमचा सगळ्यांचा एवढाच जर माझ्यावर विश्वास आहे तर पुन्हा म्हणली या दोरीवरून मी चालते, फक्त माझी या वेळेला एक अट आहे. अट अशी आहे, तुमच्यापैकी एखाद्याचं लेकरू माझ्या कडेवर द्याल का? तुमच्या सगळ्यांचे चेहरे सांगताय. सगळ्यांचं उत्तर काय असेल? कुणीही एक पाऊल पुढं आलं नाही, प्रत्येकजण एक एक पाऊल मागं सरला. का? ती सांगण्याच्या पलीकडची गोष्ट तिनंच सांगितलं. ती म्हटली तुम्ही म्हटले माझ्यावर विश्वास आहे तुमचा, माझ्यावर, पण तुमचा काडीचाही विश्वास माझ्यावर, तुम्ही मला मानलत, तुम्ही मला मानता, पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तसं आहे, आपण देवाला मानतो पण त्याच्यावर आपला विश्वास आहे का, हा प्रश्न विचारूया आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा बरं. आणि म्हणून जनाबाईंचा एक गोड अभंग आहे. देवावर विश्वास ठेवला की मग तुम्हाला त्या अभंगातला मतितार्थ कळत जातो. मध्यंतरी एक ठिकाणी मी त्या अभंगाचा उल्लेख केला आणि मला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून म्हणतात सगळं कीर्तन प्रवचन असू दे पण एवढा अभंग आमच्या महिला मंडळी म्हणतात आवर्जून गा. बरं वर्ष श्राद्धे पुण्यस्मरणे तरी पण त्या अभंगाचा उल्लेख मी का करते? कारण त्या अभंगामध्ये जेवढ्या लोकांचा उल्लेख आहे त्या उल्लेखामधून शेवटचं जे चरण आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते चरण असं आहे की जनी म्हणे खंडो अवघे मरू दे आणि एकटी राहू दे पायापाशी. मागणं काय की देवा सगळं जाऊ दे आणि मला एकटीलाच राहू दे की माझ्याकडून तुझ्या चरणाची अखंडितपणे सेवा घडेल. ही सेवा घडावी असं वाटत असेल तर पुन्हा एकदा मी सांगेल मायबाप केवळ काशी तेणे न जावे तीर्थासी. नाती आपण समृद्ध करूया, भावा बहिणींची नाती समृद्ध करूया. निश्चितपणे आपला जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तो पुढं घेऊन जाता येईल. आणि पहिलं ज्या वाक्यानं मी सुरुवात केली की ज्ञानाची उणीव तुम्ही आम्ही भरून काढू शकतो, चारित्र्यातली उणीव कधीही भरून काढू शकत नाही. मुलांना असं घडवा म्हणजे भलेही मार्क कमी मिळाले तरी चालतील पण मूल्य शिक्षणाच्या पायावर ती मुलं मोठी झाली पाहिजे. आणि आजची पोरं इतकी हुशार आहेत, आपल्या एक स्टेप पुढे आहे. आता कीर्तन झालं जवळजवळ, आता 10:30 पावणे 11ला सुरुवात झाली. आता तुमची चुळबुळ सुरू झाली हळूहळू, तिकडेही छान नियोजन झाले, काळजी करू नका. तर आता ही लेकरं उभी आहेत, माझ्या आधीपासून 15 मिनटं उभी आहेत बरोबर. एकदा जोरदार ह्या सगळ्या मुलांसाठी टाळ्या होऊ द्या. कारण आजच्या काळात 15 मिनटासाठी मोबाईल बाजूला ठेवला असं वाटतंय जग कुठंतरी पुढं निघून गेलंय आणि जगाच्या आम्ही मागं राहिलो. आजची पोरं जेवताना सुद्धा काय लागतो त्यांना, हां त्याच्याशिवाय जेवत नाहीत. पण ही लेकरं जर या वयात टाळ घेऊन उभं राहत असतील तर त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या गुरूंना सगळ्यांना वंदन आहे. आणि वयाच्या 12व्या वर्षी गोड, इतका गोड असा पखवाद हे लेकरू वाजवत आहे तर ही किती मोठी पुण्याई आहे. पण याच पिढीला कार्यक्रम झाल्यानंतर विचारा, ते A to Z सांगतील महाराजांनी काय काय सांगितलं. तुम्ही एखादा अर्धा मुद्दा विसरून जाऊ शकता पण हे मात्र विसरणार नाहीत. कसं काय तर उदाहरण देऊन सांगते. ही पिढी आपण जो विचार करू ना त्याच्या एक स्टेप पुढे. एका मुलाचा रिझल्ट होता, मुलगा होता 7वीला. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आहे तो घरी आला, बाप तयारीतच होता. निकाल कुठे आहे, मार्क लिस्ट कुठे आहे, त्या पोरानं दिलं, बघितलं. गणिताला 5 मार्क, विज्ञानाला 6 मार्क, बाकीचे विषयच बघितले नाही. अशी बदडायला त्याला सुरुवात केली. बदडलं, असंच बदडलं. आणि मग तरी पोराच्या डोळ्यातून एकही अश्रू नाही. बिचारा बापाला टेन्शन आलं, तो बिचारा जाऊन तिथं सोप्यावर बसला. यानं 5-10 मिनटं शांत होऊन दिलं आणि बापाजवळ जाऊन विचारलं का मारलं. अरे तोंड करून विचारतो, वर तोंड करून विचारतो का मारलं. गणिताला 5 मार्क, विज्ञानाला 6 मार्क. इथं मी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी. कुणासाठी करतो एवढं सगळं? तुझ्यासाठी. सगळं बोलून दिलं. शांत व्हा म्हणलं, शांत व्हा. बाबा तुम्हाला मी काय दिलं तुमच्या हातात, निकालपत्र दिलं, तुम्ही बघितलं मार्क किती काय. जे बदडायला सुरुवात केली, बदडले. पण आता जरा शांत व्हा. म्हणला मी वर्गात 1ल्या क्रमांकानं पास झालोय. बाबा मी वर्गात 1ल्या क्रमांकानं पास झालोय, हे मार्कलिस्ट तुमचं आहे. ज्यांना कळालं त्यांना कळालं. मी वर्गात 1ल्या क्रमांकानं पास झालं, हे मार्कलिस्ट तुमचे. सकाळी आई झाडत होती, कचऱ्यात कुठं तर पडलं होतं, मला सापडलं, तेच मी बॅगेत ठेवलं आणि तेच तुमच्या हातात दिलं. निदान वर नाव तर वाचत जावा. आड्यात नसतं कुठं हवं असतं.
ही पिढी एक स्टेप पुढे आहे. मी वर्गात म्हणला पहिल्या क्रमांकानं पास झालेलो आहे. तात्पर्य काय, त्यांना जर चांगलं द्याल तर तेही तितक्याच ताकदीनं उभं करणारी ही पिढी आहे. त्यांना ऑथेंटिक जे काही आहे ते हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करूया. ही आमच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांची जबाबदारी आहे. आणि वारकरी संप्रदायानं एवढा मोठा अमूल्य ठेवा दिला आहे की यावर्षी तर लंडनवरून ग्लोबल वारी निघाली. लंडनमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि तिथून जी ग्लोबल वारी निघाली जवळजवळ 11 देशांचा प्रवास करून ती पंढरपुरामध्ये पोहोचली. परदेशी लोकांना सुद्धा पंढरीच्या वारीचं वेध लागावेत. मी स्वतः पुणे विद्यापीठामध्ये फ्रेंच भाषा 3 लेवल मी पूर्ण केलेल्या आहेत. आणि मी अनेक फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला अनेक असे परदेशी लोक पाहिलेले आहेत की जे पंढरीच्या वारीचा अभ्यास करतात. बरं, हे आज नाही, 1960 साली सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचे थोर उपासक ज्यांचं नाव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अगदी आदरपूर्वक कोरलं गेलेलं ते म्हणजे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे एक परदेशी अभ्यासक भेटायला आला होता. आणि त्यानं विचारलं गुरुवर्य मामांना की वारकरी संप्रदाय काय आहे. मामांनी त्याला सांगितलं की पंढरपूरची वारी करा. त्यानं पंढरपूरची फक्त वारी केली एवढं नव्हे, पंढरपूरची वारी केलीत पण 1960 साली त्यानं विठ्ठल भक्ती पंढरपूरची वारी या विषयावर एक ग्रंथरूप संशोधन प्रकाशित केलं आहे. आणि त्याच्या पुस्तकाचं नाव आहे दी कल्ट ऑफ विठोबा. कितीतरी भाषांमध्ये ते भाषांतरित झालेलं आहे. आजही तुम्ही गुगलला सर्च केलं तर त्या परदेशी अभ्यासकाचं नाव आहे डॉक्टर डलरी नावाचे परदेशी अभ्यासक. आणि त्यांचं पुस्तकाचं नाव आहे दी कल्ट ऑफ विठोबा. म्हणजे परदेशातल्या लोकांना सुद्धा हेवा वाटावा असं एवढं मोठं भाग्य, एवढा मोठा इतिहास, एवढं मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. ती जपायचा प्रयत्न करूया. शरीरानं नाही जमलं तरी प्रस्थान सोहळ्याला तरी आम्ही जातोय. आणि तुम्ही तर वारीच्या वाटेवरची सगळी मंडळी आहात. तुम्ही किती भाग्यवान आहात. माऊली ज्ञानोबाराया तुकोबाराया तुमच्यापासून जातात म्हणजे तुम्ही अत्यंत भाग्यवान मंडळी आहात. मी असं म्हणेल की आपलं हे भाग्य जे आहे ते भाग्य उजळले भाग्य आता असं आहेच, पण ते जपण्याचा प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आणि हे सगळं बोलून आता महाराज लोकांना बोलायला बरं वाटतं. समोर माईक असेल तर थांबू वाटत पण आता वेळेचं बंधनसुद्धा आम्हाला असतं. त्या वेळेचंही बंधन आम्ही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या कृपेनं बोलतो आहोत त्यांचं भजन आपण सर्वजण एकदा करूयात. गोड असा पर्व काळ आहे. पंढरीच्या वाटेनं सगळे मार्गक्रमण करतायत आणि अभंगांचा क्रम जरी बदललेला असला तर भजन मात्र अखंडित सुरू आहे. आपण एकदा मोठ्या आनंदानं भजन करूयात. विठोबा रखुमाई Kumar
गृहकार भूमा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल आहे तरी नाही का दुसरा येईल हे तरी नाही हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे तरी नाही हॅलो दुसरा येईल हे तरी नाही शरद शेवंती पार काय बांधीने येईल शरद शेवंती पार काल बाजूला येईल सरंग सेवती बा काळून देईल सरंग सेवती बा सरंग सेवती बा काळ बांधून देईल सरंग सेवती बा एका जनार्दनी आमचे काय बजाईल काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल पिगला 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 अरे पिगला महाद्वारी पणी पणी देखा पिगला महाद्वारी बोलत देखा पिंगला महाद्वारी अहम वाजा सोम वाजा प्रेम गुरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हरि हरि बाजा अरे मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वार माझ्या पंढरीची वारी पंढरीची वारी माझ्या पंढरीची वारी पंढरीची वारी सुया घ्या बनी घ्या दोरल घ्या नदी घ्या दादा पण घ्या ग कोणी कुंकू 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 अरे कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 या शेजारीनं पंढरीला नेलं ग बया या शेजारीनं पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया ओ हे तरी नाही काल तरी दुसरा येईल हे तरी नाही काल दुसरा येईल हे तरी नाही झालं ओ हे तरी नाही काल तरी दुसरा येईल हे तरी नाही काल दुसरा येईल हे हे तरी नाही काल हो हो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. गोड असं आयोजन नियोजन प्रयोजन आणि काळभोर परिवाराकडून आजींच्या आठवणीला गोड असा उजाळा देण्यात आला. मी प्रथमतः त्यांना धन्यता देईल आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी क्षणभर मला मगाशी वाटून गेलं की जर पंढरपूरच्या वारीचा काळ नसता तर कदाचित या एवढ्या मोठ्या लॉन्समध्ये आत्ताच एवढी गर्दी आहे तर बसायला जागासुद्धा पुरली नसती. बऱ्यापैकी लोक पंढरपूरला गेलेले आहेत तरीही तुम्ही सगळेजण आवर्जून एवढे वेळात वेळ काढून आलात. ही सगळी मंडळी जी आलेली आहेत त्याचं कारण म्हणजे काळभोर परिवाराने जोडलेली नाती गोती आहेत. आजींच्या संस्काराची ही खऱ्या अर्थानं शिदोरी आहे. ही या परिवारानं अशी जपावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त करते. आणि शेवटी भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडावं. पण ज्यांच्या कृपेनं बोलतो आहोत, ज्या संतांनी आम्हाला रस्ता दाखवला त्यांचं भजन करून मग कार्यक्रमाच्या सांगतेकडं आपण जाणार आहोत. खरं तर एखाद्या 16 वर्षाच्या लेकराला
अखंड जगानं 750 वर्ष झाली माऊली म्हणावं. किती मोठं भाग्य आहे तुमचं आमचं की ते आमच्या पंचक्रोशी त्यांची समाधी असावी, त्यांचं जीवन कार्य इथं झालेलं असावं. आणि म्हणून सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला होता त्यांचंही भजन करूया. तुकाराम 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 ज्ञानोबा तुकोबा यांच्या पालख्यांबरोबरच श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करते. सासवडवरून निघालेली सोपान काकांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं. आणि सगळ्यात मोठा लांबचा प्रवास कुठला असेल तर तो मुक्ताईंचा आहे. आणि कदाचित मुक्ताई नसत्या, मुक्ताईंनी जर ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हटलं नसतं तर जगाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हटलं की एकुलती एक आद्य स्त्री संत कोण आहे तर ती मुक्ताबाई तिथं आम्हाला पाहायला मिळते. सर्वांना मनापासून वंदन करूया. आणि गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही म्हणून माऊलींचं भजन केल्यानंतर सुद्धा एकदा अत्यंत श्रद्धेच्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या आदरणीय निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करून मग कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञान सखया ज्ञान सखया. आदिशक्ती मुक्ताबाई माते की जय. तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी सादर सेवा समर्पित करून आज गोड असा हा सोहळा संपूर्ण काळभोर परिवाराला धन्यवाद. आपल्याला गायक म्हणून आज लाभलेले आहेत आदरणीय गजानन महाराज सोमटकर. 2-3 दिवस ते वारीला होते पण त्यांना आवर्जून कॉल केला की आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही या, कारण बाकीचेही सगळे गायक मंडळी वारीला आहेत. आता माझी वारी 2-4 दिवसाची बाळ लहान असल्यामुळे 3-4 दिवस मीही वारीला होते. पण खरं तर शरीरानं तिथं नसलो तरी मनानी वारी काळभर परिवाराच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना घडली म्हणून काळभर परिवाराचे धन्यवाद. आजींच्या 3 मुली असतील, 2 मुलं असतील आणि संपूर्ण परिवार नातवंड पतवंड आठवणींचा आजींचा ठेवा त्यांच्याजवळ आहे, तो असाच त्यांनी वृद्धिंगत करावा ही भावना या ठिकाणी व्यक्त करते. तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करून शेवटी काय तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही असं म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना वंदन करून जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय बोलिले लोक रे देवा ते करा क्षमा अपराध महाराज
अधिकार द्या मला. पराक्रमा पराध महाराज तुम्ही शुद्ध. तुका भंडऱ्या देश झाला पाया पैकी करा पराक्रमा पराध महाराज तुम्ही शुद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज या ठिकाणी सोडून वैकुंठ गमन त्यांचं झालं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पाठीमागं 3 मुलं 3 मुली. पती मध्यंतरात गेल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी या माथेवर आल्यानंतर किराणा मालाचा व्यवसाय आणि गिरणी या माध्यमातून आपली 3 मुलं मुली मोठं करत असताना अतिशय छत्रपतींच्या जिजाऊंचा कारभार जसा होता त्याचप्रमाणे या जिजाऊताईंचा कारभार या ठिकाणी आम्हा सर्वांना पाहायला मिळाला. यांच्या शिकवणीतून मुलं अतिशय सांप्रदायिक या ठिकाणी त्यांनी घडवली. त्यांच्या माध्यमातून आज लोणी काळभोरच्या संप्रदायाची या ठिकाणी सोपान काका यांच्या माध्यमातून सेवा घडत आहे. त्यांच्या 3 मुली असतील, मुलं असतील, नातवंड असतील. गावामध्ये सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पुढं असणारा हा काळभोर परिवार, या काळभोर परिवारावर 1 वर्षापूर्वी हा दुःखाचा डोंगर कोसळला. असो, ईश्वरी सत्य पुढे इलाज नाही. या मातेला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. त्यांचे सर्व नातेवाईक, आप्तिष्ट, उपस्थित सर्व पै पाहुण्यांच्या वतीने या महान मातेच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि वडगुले व पोतले 2 परिवाराचा उद्धार करणाऱ्या सांप्रदायिक क्षेत्रातील खांद्यावर घेऊन चालत असताना आज टाळकरी असतील, गायक असतील, विणेकरी असतील, यांचं खरं तर डीजेच्या समोर नाचण्याचे वय असताना आज आपल्या टाळ मृदुंगाच्या गजरावर त्यांना नाचवत असताना अतिशय सांप्रदायिक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये आहे. ज्ञानोबा तुकारायांबरोबरच सर्व साधू संतांच्या पालख्या आज पंढरीला जात असताना आज ताईंसारख्या कीर्तनकारांमुळे आज वारकरी पंढरीला जात असताना आजही प्रत्येक गावात हरिनामाचा गजराज चालू आहे. हे भावी पिढी, संप्रदायातील भावी पिढी आज ताईंच्या हातानं घडत असताना ताईंचंही काळभोर परिवाराच्या वतीने अतिशय स्वागत आणि पुढील त्यांच्या कार्यासाठी काळभोर परिवाराच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. ताईंचा या ठिकाणी काळभोर परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. तो सन्मान या मातेच्या 3ही मुलींना विनंती आहे की आपण तो सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. त्यामध्ये प्रथम कन्या सावित्रीबाई निवृत्ती घाडवे, रंजनाताई बाबूराव अनपट, रखमाबाई अर्जुना आवळे या 3ही आत्यांना विनंती आहे आपण महाराजांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. आले अरे चांगलं दक्षिण देवाला पुढे सोलून द्या, काढून द्या ना ते शाल काढून दे, घाल ना त्या. या मातेच्या 3ही मुलींच्या वतीने आज पोतले वडगुले या महाराजांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. तो स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना विनंती.
बोला कुंडलिकौर देव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नाथसाहेबांचा चांग भले. त्याचप्रमाणे झेंडे महाराज यांचाही सन्मान काळभोर परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी संस्था अतिशय चांगल्या प्रकारे तरुण पिढीला संप्रदायाकडे नेणारा ही संस्था, ह्या संस्थेचाही सन्मान काळभोर परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान काळभोर परिवाराच्या मुख्य सोपान काका दत्तात्रय काळभोर यांच्या वतीने तो त्यांचा सन्मान होतोय. महाराजांना विनंती सन्मानाचा स्वीकार करावा. तिसरा गायक काय नाही. तिसरा सन्मान म्हणजे गायनाचा. अतिशय चांगलं कीर्तन करत असताना नुसतं कीर्तनकाराला साथ जर गायकाने दिली तर त्या कीर्तनाला मोठा स्वरूप येतं. असं छान आपल्या गायनातून या कीर्तनाला ज्यांनी साथ दिली, आपल्या वाणीतून अभंगाची देण आमच्या लोणीकरांना दिली, या अशा गायकांचाही सन्मान काळभोर परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी होतोय. तोही त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. त्यांचा सन्मान चंद्रकांत दत्तात्रय काळभोर यांना विनंती आहे की तो सन्मान देण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. पीटी मास्तर गेले पीटी मास्तरांचा घेऊन सन्मान महाराजांच्या वतीने महेशची मंडळी होती ना. आज या कीर्तन सोहळ्याला पीटीच्या माध्यमातून ज्यांनी महाराजांना साथ दिली त्या अशा पीटी मास्टर वसंतनाना भोसले महिला भजनी मंडळाच्या पीटी मास्टर योगिता महेश भोसले यांचाही सन्मान या ठिकाणी हरिभक्तपरायण नीलमताई पोतले महाराज यांच्या वतीने होतोय. त्यांनी तो स्वीकार करावा. अतिशय चांगल्या पेटी वाद्यगातून महाराजांना साथ दिली. महाराज कीर्तन करत असताना गायक वादक पीटी मास्टर यांची मोलाची साथ लाभली तर ती कीर्तनाला मोठं स्वरूप येतं. अशा पीटी मास्टर गायनकार यांचाही सन्मान काळभोर परिवाराच्या वतीने महाराजांनी करावा अशी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे कटकेताई यांचाही सन्मान या ठिकाणी काळभोर परिवाराच्या वतीने महाराजांनी करावा अशी त्यांना विनंती. चला कटकेताईंना विनंती. चौधरीताईंचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे, तोही त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती. या आमच्या महिला माता भगिनी लोणी काळभोरमध्ये संप्रदायाचा गाडा ओढत असताना कुटुंबातून संसारातून वेळ काढून आपला संप्रदाय वाढवण्यासाठी या ठिकाणी कायमच आवरत असतात. त्यांचीही साथ या आज कीर्तनाला मिळाली. त्यांचाही सन्मान या ठिकाणी काळभोर परिवाराच्या वतीने पोतले महाराज ताई यांच्या वतीने होतोय. या कीर्तन सोहळ्याला गायनचार्य पीटी मास्टर वादक अतिशय ज्यांनी 2 तास विना घेतला, अतिशय खेळाचं वय असताना त्यांना 2 तास विना घेऊन अतिशय सर्व भावी भक्तांनी आज नाचताना पाहिलं.
या विनेकरांचाही सन्मान काळभोर परिवाराच्या वतीने या ठिकाणी सोपान काका दत्तात्रय काळभोर यांच्या वतीने या बालविनेकरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अशीच त्यांना काळभोर परिवाराच्या वतीने सर्वच बालभजनी मंडळाला या ठिकाणी शुभेच्छा आणि सन्मान होतोय. विनेकरांना विनंती, चला. अतिशय खेळाच्या वयामध्ये 2-2 तास 3-3 तास उभं राहून विणा वाजवणे हेही सोपं नाही. पण संप्रदायाची पताका हातात घेऊन ताईंनी या बालचमूनला पुढची पिढी घडत आहे. आमच्या काळभोर परिवार व जमलेल्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्व संस्थांमधील सर्व बालगायक, कीर्तनकार, प्रवचनकार यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमानिमित्त उभं राहिलेल्या सर्व पै पाहुण्यांचं काळभोर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात येत आहे. आलेल्या सर्वांना विनंती आहे, या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचं भोजनाचं नियोजन काळभोर परिवाराच्या वतीने केलेलं आहे. सर्वांना विनंती, महाप्रसाद भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही ही विनंती. धन्यवाद.